आज खरं तर नाशिक आणि पट्ट्यासाठी सर्वात मोठा अलर्ट होता। इथे ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती, पण सुदैवानं या मोठ्या तडाख्यातनं नाशिककर हे बचावलेले आहेत। पण राज्यातल्या बहुतांश ठिकाणी कमी अधिक प्रमाणात आज पाऊस बरसलेला आहे। कुठे कसा किती प्रमाणात याचा आढावा पहिल्या बातमीमधनं आपण घेऊया। त्यामुळे धुवाधार पावसामुळे पालघर, रायगड, सांगली आणि नाशिकच्या अनेक भागांना मोठा फटका बसलेला आहे। सलग तिसऱ्या दिवशी पडणाऱ्या पावसामुळे पालघरला पुण्याचा वेढा पडलेला आहे। वसई ते डहाणू लोकल यामुळे बंद झाल्या आणि पालघरवासियांचा थेट मुंबईसोबत असलेला संपर्क तुटला। तर अनेक ठिकाणी बोटीनं बचाव कार्य केलं जातंय आणि इथल्या पट्ट्यात मोठा पाऊस पडल्यामुळे रेल्वे सेवेवरती सर्वात मोठा परिणाम झालाय। रेल्वेचे ट्रॅक कसे पाण्याखाली गेलेत त्याची दृश्य आपण नुकतीच पाहिली। त्यामुळे ट्रॅकवरनच लोकांना प्रवास करावा लागतोय, धोक्यातनं पुढचं मार्गक्रमण करावं लागतंय। वसईपर्यंतच लोकल सेवा सुरू असल्यामुळे विरार आणि डहाणूच्या दिशेनं ज्या मंडईंना जायचंय त्यांचे मोठे हाल झालेले आहेत। कालपासून ट्रॅक्टरवाले 100-200 रुपये घेत होते। आता वसईला जशा ट्रेन बंद पडल्या तसा यांचा रेट 500 रुपये झाला। म्हणजे ॲक्च्युली अशा वेळेला लोकांना मदत करायला पाहिजे, पण ते काय हे लोकांची अडवणूक करतात आता आणि जबरदस्ती 500 रुपये लोकांकडनं घेतात आहे आणि ते पण ॲडव्हान्स पैसे घेतात आणि मग ट्रॅक्टरमध्ये बसवतात, त्याशिवाय बसवत पण नाही। 500 रुपये एका जणांचे वसई ते विरारपर्यंत, तर 200 तर 300 पर्यंत ठीक आहे, कारण आम्ही पण 2-2, 3-3 दिवस कामातून राहून आलोय। काय आपल्या मेहनतीचा पैसा त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे। आणि जी परिस्थिती आपण MMR रिजन म्हणजे मुंबई आणि आसपासच्या पट्ट्यामध्ये पाहतोय तीच परिस्थिती पुण्यामध्ये, नाशिकमध्ये आणि पश्चिम घाटमाथ्यामध्ये सुद्धा पाहायला मिळते। या सगळ्या घाटमाथ्यावरच्या पट्ट्यात सुरू असलेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळालाय, पण अडचण सुद्धा झाली आहे। खरं तर अनेक जिल्ह्यांची पाण्याची चिंता या बरसलेल्या पावसामुळे मिटलेली आहे। खास करून मुंबई, पुणे, नाशिक इथल्या धरणांच्या पाणी साठ्यामध्ये गेल्या आठवड्यात चांगलीच वाढ झाली आहे। पुण्यात मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे खडकवासला धरण 80% भरलंय, तर गेल्या 48 तासात उजनी धरणात तब्बल 4.25 TMC पाणी साठा वाढलाय। इकडे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये गेल्या 24 तासात पाणी साठ्यात वाढ झाली आहे। सद्यस्थितीत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये जवळपास 29% पाणी साठा आहे। विशेष म्हणजे गेल्या 24 तासात 12% पाणी साठ्यात वाढ झाली आहे। परिणामी मुंबईला साधारणतः पुढचे 3 महिने पुरेल इतका पाणी साठा उपलब्ध झाला। दरम्यान मराठवाड्याला मात्र अजूनही चिंता सतावतीये, कारण इथे केवळ 34%च पाणी साठा उपलब्ध आहे। त्यामुळे या पावसाचा सकारात्मक परिणाम म्हणजे जलाशयांमध्ये पाणी जमा होतं आहे आणि त्यामुळे अर्थातच पाणी टंचाईचे जे ढग दाटलेले होते ते हळूहळू विरळ होऊ लागले। तर नाशिकमधल्या जोरदार पावसामुळे इथले धबधबे सुद्धा ओसंडून वाहत आहेत। सुरगाणा तालुक्यातील प्रसिद्ध भिवतास धबधबा सध्या ओसंडून वाहतोय, परंतु इथला संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनानं या धबधब्याच्या परिसरात पर्यटकांना प्रवेश बंदी केली आहे आणि इथे पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। आणि नाशिक पाठोपाठ पालघर जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय आणि जव्हार मोखाडा परिसरात धो-धो पाऊस कोसळतोय। जव्हार हे मिनी महाबळेश्वर मानलं जातं आणि इथे दाभोसा हा धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो। या धबधब्याचं मनमोहक रूप सध्या पर्यटकांना खुणावू लागलंय। आणि आज सर्वात मोठा अलर्ट होता पावसाचा, तो म्हणजे नाशिक आणि पट्ट्याला, ज्यामध्ये खास करून इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह अनेक भागांचा समावेश होता। या भागामध्ये धुवाधार पाऊस जरूर पडला, परंतु ढगफुटी सदृश पाऊस झाला नाही, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। पण आता हा पाऊस बरसला नाही, कारण सरकारनं आधीच हा पाऊस बरसेल या भीतीनं इथे यंत्रणा सज्ज केलेली होती। त्यामुळे आता विरोधकांनी सरकारवर आरोपांचा पाऊस पडायला सुरुवात केली आहे।
राम मंदिरातल्या दान चोरी विरोधातलं आंदोलन चिरडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ढगफुटीची अफवा पसरवली या शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर निशाणा साधला। नाशिकमध्ये काळाराम मंदिराबाहेर काँग्रेसनं सत्याग्रह आंदोलन केलं। नाशिकमध्ये गेल्या 10 वर्षातला सर्वाधिक पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली जात होती, पण त्र्यंबकेश्वर भागामध्ये 300 मिलीमीटर पावसाची शक्यता होती। प्रत्यक्षात मात्र 200 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद समोर आली आहे। त्यामुळे आपत्ती टळल्याचं समाधान नक्कीच आहे, परंतु हवामान खात्याचं भाकीत चुकल्याचं सत्य सुद्धा नाकारता येणार नाही। आज आंदोलनच होऊ नये, आंदोलन चिंटून टाकावं, लोकांनी ते जाऊ नये, आम्हालाच कुठेतरी थांबवावं याकरता त्यांनी ज्या आपत्तीच्या अनुषंगानं ज्या क्षेत्रामध्ये IMDनी इशारे दिलेले नाहीत अशा ठिकाणी ढगफुटी सारख्या त्यांनी ज्या अफवा पसरवल्या, या अफवा पसरवण्यामध्ये त्यांचं जे बिंग फुटू नये आणि आजचं आंदोलन होऊ नये याकरता देवेंद्र फडणवीसांनी काल ढगफुटी नाशिकमध्ये होईल अशा स्वरूपाचं खोटं वक्तव्य त्यांनी केलंय। बरोबर आहे, आम्ही ढगफुटी केली ना, आम्ही वर पाणी पाठवलं आणि ते खाली आलेलं आहे। मला वाटतं यांच्या डोक्याची क्यूकर अशी वाटते मला। आपण काय बोलतोय काय नाही, राज्यातली जनता किती अडचणीत आहे, कोणत्या परिस्थितीतून आपण जातो आहोत, हा निसर्गाचा म्हणजे अगदी इतक्या कमी वेळेमध्ये उच्चांक पावसाचा आजपर्यंत झालेला आहे इतक्या वर्षातला, आणि आपण काय बोलतो आहोत मला वाटतं त्याला थोडं भान राहिलं पाहिजे। मग हे काय गंमत चालली का, उगाच आम्ही तुम्ही रेनकोट घालून फिरतात का? आणि त्यांनी असं बोलावं। आणि काँग्रेसची आता काँग्रेसकडून काही अपेक्षाही नाही म्हणा, तर काय त्याचं काय राहिले नाही कुठे काही, आणि अशा लोकांमुळे मला वाटतं काँग्रेस रसातळाला चाललेली आहे। तर ढगफुटीची आपत्ती टळलेली असली तरी आरोपांची सरबत्ती मात्र आज दिवसभर सुरू होती। सध्या नाशिक आणि परिसरातली परिस्थिती आटोक्यात असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय। धोका टळलाय असं म्हणायला काही हरकत नाही। जसं काल परवा अनुमान केला होता हवामान खात्याने की या ठिकाणी 300 मिलीमीटरच्या वर पाऊस होईल, कमी दाबाचा पट्टा झालेला होता, ती वस्तुस्थिती आहे। पण तो पट्टा थोडा सरकल्यामुळे पालघरकडे त्या ठिकाणी गेला, गुजरातकडे गेला, त्यामुळे रात्री 1 वाजेपासून सगळे 10 वाजेपर्यंत जो अनुमान होता तो थोडा चुकला आहे। चुकला म्हटल्यापेक्षा पट्टा सरकलेला आहे तो, त्यामुळे इथे पाऊस झालेला नाही।